नागपंचमीसाठी लागणाऱ्या ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी आपण एक ग्लास पाणी गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. या उकळत्या पाण्यामध्ये आपण अर्धा वाटी ज्वारी टाकलेली आहे. 1 मिनिट बरोबर असं थोडंसं हलवून घेऊन नंतर आपण त्यावरती झाकण ठेवूया. 1 मिनिट बरोबर झाकण ठेवून नंतर गॅस बंद करूयात. नंतर आपण झाकण काढून वरती आलेली ज्वारी तसंच ते पाणी काढून घ्यायचं आहे. यासाठी मी बघा पाणी कढईमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर राहिलेलं ज्वारी आपण एका चाळणीमध्ये निथळून घेणार आहोत. ज्वारी चाळणीमध्ये नीट निथळून घेतल्यानंतर ती आपण कोरडी करून एखाद्या चांगल्या कॉटनच्या सुक्या कपड्यावर 7 ते 8 चांगली सुकवून घेणार आहोत. नंतर ही सुकवलेली ज्वारी आपण एक कढई गरम करून त्यामध्ये थोडे असे ज्वारीचे दाणे टाकून थोडंसं हलवून घेऊन कॉटनच्या कपड्याने हलवून घेऊयात. थोडं हलवून घेतल्यानंतर जेव्हा ज्वारीच्या लाह्या फुटण्यास सुरुवात होईल तेव्हा आपण त्यावरती झाकण ठेवूया. तुम्ही बघू शकता इथं ज्वारीच्या लाह्या तडतडायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नागपंचमीसाठी लागणाऱ्या ज्वारीच्या लाह्या घरी बनवू शकता. त्यासाठी कावळीच्या कणसं जरी नसतील तरी तुम्ही असं गरम पाण्यामध्ये भिजत घालून ज्वारी 7 ते 8 तास सुकवून अशा ज्वारीच्या लाह्या बनवू शकता. धन्यवाद.